Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Dear students, आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत Voyaging towards excellence जो लेसन नंबर 1.8 आहे तुमचा इयत्ता 12वीच्या यानी की क्लास 12 इंग्लिश टेक्स्ट बुक सीरीज मध्ये तुमचा हा जो लास्ट वाला लेसन आहे 1.8 Voyaging towards excellence म्हणजे उत्कृष्टतेकडे वाटचाल. अच्युत गोडबोले सरांनी लिहिलेला हा एक म्हणजे अच्युत गोडबोले सरांची जी ऑटोबायोग्राफी आहे, ठीक आहे. सो त्याच्यामधला हा कंटेंट तुम्हाला इथे मिळालेला आहे. सो स्टुडंट्स, आपण हा पार्ट 2 आज लर्न करणार आहोत. पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. दिस इज द पार्ट 2 अँड लेट्स लर्न दिस पार्ट विथ फुल एक्सप्लेनेशन इन मराठी. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल, कीप सपोर्टिंग. The first thing I did was to start reading English newspapers and English novels. म्हणजेच काय तर अच्युत गोडबोले सरांनी पार्ट 1 मध्ये आपण जिथे पार्ट 1 आपला संपवला तर तिथे त्यांनी सांगितलं होतं की इंग्लिश त्यांना जमत नव्हतं आणि इंग्लिश शिकण्यासाठी त्यांनी काय काय केलं ते आता आपण पाहणार आहोत. ओके, द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉव्हल्स. इंग्लिशच्या ज्या कादंबऱ्या आहेत, इंग्रजी कादंबऱ्या असतील, इंग्रजी वर्तमानपत्र असतील, ती त्यांनी वाचायला सुरुवात केली. I studied etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. So याच्यासाठी अच्युत गोडबोले सर जे आहेत, सो त्यांनी काय काय करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी न्यूजपेपर्स, त्याच्यानंतर इंग्रजी मधल्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या वाचायला सुरुवात केली. त्यानंतर एटामॉलॉजी म्हणजेच ह्याला आपण व्युत्पत्तीशास्त्र म्हणतो की इंग्रजीची निर्मिती कशी झाली, म्हणजेच हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर याप्रमाणे, किंवा हिस्ट्री ऑफ इंग्लिश लँग्वेज. आणि फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र. इथे अर्थ दिलेला आहे रिलेटिंग टू स्पीच साऊंड स्टडी ऑफ करेक्ट प्रोनाउन्सिएशन, म्हणजेच उच्चार जे आहेत ते योग्य असायला हवे, त्याला उच्चारशास्त्र. अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रोनाउन्स देम. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे मूळ शब्द असतात, ठीक आहे, शब्दांची मूळ रूपे आणि त्यांचे उच्चार कसे करायचे ते शिकले. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग, रिअलायझिंग माय मिस्टेक्स अँड करेक्टिंग देम माय सेल्फ ऑल द टाइम अँड इम्प्रोव्हायझिंग अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे. सो आरशासमोर ते उभे राहून बोलण्याचा सराव करू लागले. त्याच्यानंतर ते स्वतःच्या चुका समजून घेऊन स्वतःच त्या दुरुस्त करीत गेले आणि दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये डे बाय डे सुधारणा होत गेल्या. इम्प्रूव्हमेंट होणे म्हणजे काय, सुधारणा होणे. इट टूक अबाउट 9 to 10 months by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. आणि याच्यानंतर सुमारे 9 ते 10 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर इंग्रजीमध्ये दीर्घकाळ जे संभाषण आहे, कम्युनिकेशन आहे, तो करण्याचा त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजेच काय तर आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आला. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. फिअर म्हणजे घाबरणे, व्हॅनिश्ड म्हणजेच निघून जाणे. सो त्यांच्या मधली जी भीती होती ती नाहीशी झाली आणि आता हॉस्टेलमध्ये त्यांना घरच्यासारखं वाटू लागलं. इन माय फ्युचर करिअर म्हणजेच ते म्हणतात की माझ्या भावी कारकिर्दीमध्ये आउट ऑफ 32 years in information technology field, I was the chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. अच्युत गोडबोले सर म्हणतायत की माझ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जे 32 वर्षांच्या भावी कारकिर्दीत जगभरातले हजारो सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मुख्य कार्यकारी किंवा व्यवस्थापकीय संचालक किंवा सॉफ्टवेअर कंपनीचा मी प्रमुख बनलो. याप्रमाणे आता ते त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स ऑर नेगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ द सीईओज, डायरेक्टर्स ऑर व्हीपीज इन द US, UK और ऑस्ट्रेलिया. सो ते म्हणत आहेत की या कालावधीत मला अमेरिका, ब्रिटन किंवा ऑस्ट्रेलियामधील सीईओ असतील, संचालक किंवा व्हीपी असतील, कित्येक तरी प्रेझेंटेशन द्यावी लागली आणि करारांवर चर्चा, वाटाघाटी कराव्या लागल्या. आय वॉज ऍब्सोल्युटली ॲट इज ॲट दॅट टाइम. आणि मी ते सर्व अतिशय सहजपणे करू शकलो. ॲट इज म्हणजे सहजपणे करणे आणि नेगोशिएट म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी जी गोष्ट असते त्याला नेगोशिएट करणे म्हणजेच कमी जास्तवर जो ठराव मंजूर होतो, मीन्स करार साईन करणे. It is only due to the efforts at IIT that I could sign contracts worth millions of dollars worldwide and also run large global software companies. IIT मधल्या प्रयत्नांमुळेच मी जगभरातील कोट्यवधी डॉलर्सच्या करारांवर स्वाक्षरी करू शकलो आणि मोठ्या जागतिक सॉफ्टवेअर कंपन्या देखील चालवू शकलो. At IIT I got fairly good marks in my first 2 years. आणि IIT मध्ये पहिल्या 2 वर्षात मला बऱ्यापैकी चांगले गुण मिळाले. However, मात्र व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हॅपन while I was in my third year. पण जेव्हा तिसऱ्या वर्षात असताना एक महत्वाची गोष्ट घडली.
I came in contact with about 15 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT, TIFR and BARC. सो IITच्या तिसऱ्या वर्षात असताना त्यांच्या आयुष्यामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे IIT, TIFR आणि BARC मधील 5 ते 20 अत्यंत हुशार विद्यार्थी किंवा आपण असं म्हणूयात की संशोधक, स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी, रिसर्चर्स म्हणजे संशोधक आणि प्रोफेसर्स म्हणजे प्राध्यापक यांच्या संपर्कात ते आले, जे खूप हुशार होते. They included top-ranking students from IIT, visiting professors in American universities, and very renowned mathematicians in the world, and so on. आणि यामध्ये काही IIT मधील अव्वल स्थान मिळवलेले विद्यार्थी असतील, त्यानंतर अमेरिकन युनिव्हर्सिटीज मधले व्हिजिटिंग प्रोफेसर्स असतील, अमेरिकी विद्यापीठातील अतिथी प्राध्यापक आणि जगातील नामांकित गणितज्ञ असे लोक होते. I was instantly attracted to this group. आता याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं बघा. इन्स्टंट, आपण काय म्हणतो, इन्स्टंट म्हणजेच लगेचच, आणि इथे हा शब्द काय दिलेला आहे, इन्स्टंटन्सली मीन्स व्हॉट की हॅपनिंग व्हेरी क्विकली, म्हणजे लगेचच मी त्या ग्रुपकडे आकर्षित झालो. दिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ. आणि या मैत्रिणी त्यांची जी लाईफ होती, सो त्यांच्या आयुष्यावर कायमचा प्रभाव पाडला. Until that time I used to consider myself somewhat intelligent, आणि तोपर्यंत मी स्वतःला थोडाफार हुशार समजत असे. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant and I realized where I stood. म्हणजे जेव्हा मी या ग्रुपमधील माझ्या मित्रांना भेटलो, त्यानंतरची खरी बुद्धिमत्ता असते म्हणजे काय आणि माझे स्थान त्यात कुठे आहे हे माझ्या लक्षात आले. I was actually also very lucky that I came in contact with great people on the global scale early in my life. हे माझ्या लक्षात आले आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जागतिक स्तरावर मोठा लौकिक असलेल्या लोकांच्या संपर्कात येणे हे म्हणजे माझे खरोखर मोठे भाग्यच म्हणायला हवे, असं ते म्हणत आहेत. Later in my life, when Mr. Narayan Murthy left Patni to start Infosys, I started heading Patni's software division, occupying the same chair. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात श्री नारायण मूर्तींनी इन्फोसिस सुरू करण्यासाठी पटनी सोडले आणि तेव्हा त्याच खुर्चीवर बसून मी पटनीचा सॉफ्टवेअर विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. माय हेड ऑफिस वॉज इन कॅम्ब्रिज. यांचं जे हेड ऑफिस होतं ते होतं कॅम्ब्रिज, मॅसेच्युएट्स, USA, व्हेरी नियर बॉस्टन. ओके, तर हा एक तिथला सिटी आहे. सो आपले जे लेखक आहेत ते काय म्हणत आहेत की जेव्हा ते नारायण मूर्तींना भेटले आणि त्यांनी त्यांच्या इन्फोसिसमध्ये जेव्हा विभाग प्रमुख म्हणून काम पाहिलं, तेव्हा त्यांचे मुख्यालय म्हणजेच मेन ऑफिस जे आहे अमेरिकेतल्या बोस्टन जवळ केम्ब्रिज मॅसेच्युएट्स मध्ये होते. आणि इट वॉज इन फॅक्ट द ऍडजॅकंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. ऍडजॅकंटचा अर्थ मी सांगितलाय की शेजारी, आणि ती इमारत खरं तर अमेरिकेतल्या MIT ला लागून होती. अमेरिकेमधली MIT जी आहे ती वर्ल्ड मध्ये टॉप मधली IT ची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. I had to visit the US every few months in those days, आणि या महिन्यांमध्ये ते बऱ्याचदा अमेरिकेला व्हिजिट करत होते. कामानिमित्ताने त्यांची व्हिजिट होत होती, अमेरिकेला त्यांचं येणं जाणं होत होतं. सो स्टुडंट्स, मी आता तुम्हाला इथे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा लेसन शिकतो तेव्हा साईडच्या कॉलम मध्ये जे काही शब्द असतात किंवा जे क्वेश्चन्स असतात ते पण आपण लर्न करतोय. फाइंड द फुल फॉर्म ऑफ IIT. आता तुम्हाला IITचा जो फुल फॉर्म आहे तो आहे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तुम्ही लिहून घ्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर इथे बघा अजून एक शब्द दिलेला आहे TIFR. TIFR चा लॉंग फॉर्म आहे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. आता इथे BARC. BARC चा लॉंग फॉर्म आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC चा फुल फॉर्म आहे. त्यानंतर TCP चा फुल फॉर्म आपण पाहूया. TCP म्हणजेच काय की ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि हे जे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल असतं हे कनेक्शन ओरिएंटेड कम्युनिकेशन प्रोटोकॉल असतो दॅट फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ मेसेज बिटवीन कम्प्युटिंग डिव्हाइसेस इन अ नेटवर्क. म्हणजे कम्प्युटरला जी नेटवर्क डिव्हाइस असतं त्याला आपण म्हणतो ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. सो दिस इज रिलेटेड टू द कम्प्युटर. ओके, आणि मला वाटतं की मी तुम्हाला हे चारीचे फुल फॉर्म सांगितले आहेत. इन्स्टंटन्सली मीन्स व्हॉट हॅपनिंग व्हेरी क्विकली, म्हणजे जलद गतीने, लगेचच घडणे. डू यू नो द टॉप युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड. जगातल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीज गुगलला सर्च करा, नेम सम ऑफ देम. लाईक इथे MIT आपण दिलेलं आहे, MIT इन अमेरिका. त्याप्रमाणे इतर युनिव्हर्सिटीज तुम्ही लिहा, ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल.
The writer was benefited by the discussion with great people as it. आणि इथे तुम्हाला त्यांचा अनुभव लिहायचा आहे अच्युत गोडबोले सरांचा, की त्यांना काय फायदा झाला या लोकांमध्ये, म्हणजे जे हुशार मंडळी होते त्यांच्या जेव्हा ते संपर्कात आले, ठीक आहे. सो त्याच्यामुळे त्यांना काय समजलं की that friendship had a lasting impact on his life, and until that time he used to consider himself somewhat intelligent. After he met his friends in his group, he came to know what real brilliance meant, and he realized where he stood. Okay, so याप्रमाणे तुम्ही इथे याचे 3 लाईन्स मध्ये आन्सर लिहू शकता. पुढे पाहूयात. I used to visit MIT during lunch time to meet my friends. So दुपारच्या जेवणाच्या ब्रेकमध्ये ते MIT चं जे कॉलेज आहे, ठीक आहे. सो इथे अच्युत गोडबोले सर म्हणतायत की लंच टाइम मध्ये मी तिथे जाऊन माझ्या काही मित्रांना, मी जेवणाच्या वेळी मित्रांना भेटायला MIT ला जात असे. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबल लॉरिएट्स ऍट द डायनिंग टेबल. म्हणजे नोबल लॉरिएट्स म्हणजेच काय की नोबेल पुरस्कार विजेते तेथे जेवणाच्या टेबलावर एखाद दोन नोबेल पुरस्कार विजेते बसलेले दिसत. इफ यू वॉक फॉर अन आवर फ्रॉम देअर यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. म्हणजेच तुम्हाला आता इथे एक प्रश्न गेला बघा. नेम असे, डू यू नो द टॉप युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड, MIT, केम्ब्रिज. सो याप्रमाणे ही हार्वर्ड युनिव्हर्सिटी ही सुद्धा फेमस आहे जगामध्ये. सो ते म्हणत आहेत की त्या तिथल्या म्हणजेच तिथून जर तासभर चालत गेलं तर तुम्ही हार्वर्ड विद्यापीठाजवळील हार्वर्ड स्क्वेअर पर्यंत पोहोचू शकता. I used to visit both of these universities and could talk to a number of Nobel laureates. म्हणजेच ते काय करायचे की दोन्ही विद्यापीठांना भेट देत असत आणि त्यामुळे तिथल्या अनेक नोबेल पुरस्कार विजेत्यांशी मी बोलू शकलो. ड्युरिंग दिस इयर्स आय ट्रॅव्हल्ड अ लॉट टू US, युरोप, जपान अँड ऑस्ट्रेलिया and could meet a number of great thinkers and management gurus such as Alvin Toffler, Peter Drucker, C.K. Prahalad, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf, who designed TCP or IP, which is the basic protocol of internet. आणि या वर्षांमध्ये मी अमेरिका, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पुष्कळ प्रवास केला आणि आल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, C.K. प्रल्हाद, टॉम पीटर्स किंवा विन्सेंट सर्फ यासारखे महान तंत्रज्ञ. विन्सेंट सर्फ कोण होते? इथे बघा, तुम्हाला कॉमामध्ये त्यांची तुम्हाला इथे त्यांची इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. ज्यांनी TCP IP हा इंटरनेटचा मूलभूत प्रोटोकॉल डिझाईन केला ते आहेत विन्सेंट सर्फ. All these discussions with this great broadened my horizon and my aims and world view became global. या थोर लोकांसोबत केलेल्या चर्चांमुळे माझे जे विचार आहेत क्षितिज ते विस्तारले आणि माझं ध्येय आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी ही वैश्विक बनली. It taught me humility and made me realize that I had to achieve a lot in life. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना ह्युमिलिटी मीन्स व्हॉट की विनम्रता शिकवली आणि आयुष्यात अजून बरेच काही साध्य करायचे आहे हे त्यांना जाणीव झाली. The lesson in humility and hard work as well as passion for excellence was going to play a very important and vital role in my life. इथे लेखक म्हणत आहेत की विनम्रता आणि कठोर परिश्रम त्याचबरोबर उत्कृष्टतेचा ध्यास या धड्याने माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आणि आवश्यक भूमिका बजावली. Coming back to my Coming back to my group in IIT, my friends were not only more intelligent than me, but they were very well read. आणि आता हे म्हणत आहेत की IIT मधील माझ्या ग्रुप बद्दल सांगायचं झालं तर माझे मित्र हे केवळ माझ्यापेक्षा जास्त हुशार नव्हते, तर ते आपण म्हणतो ना मोर इंटेलिजंट, म्हणजे खूप जास्त हुशार होते, बहुश्रुतही होते. त्याच्यानंतर बट दे आर व्हेरी वेल रीड, आणि त्यांना वाचनाचा सुद्धा छंद होता. For example, they had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, philosophy, anthropology, archaeology, political science, etc. तर इथे म्हणजे ते सांगत आहेत की त्यांचे जे मित्र होते IIT ग्रुपमध्ये, सो ते सायन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की विज्ञान, त्यानंतर टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान, सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्र, सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र, आर्किओलॉजी म्हणजेच पुरातत्वशास्त्र आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र, अशा इत्यादी विषयांमध्ये त्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट होता, रस होता. Our group was interested in all of these branches apart from all the fine arts such as music, literature, painting. In short, our group was interested in almost anything under the sun and which concerned human life and existence. इथे ते सांगत आहे की या सर्व विषयांशिवाय संगीत, साहित्य, चित्रकला यांसारख्या सर्व ललित कलांमध्येही आमच्या ग्रुपला रुची होती. थोडक्यात या जगात अस्तित्वात असलेल्या आणि मानवी जीवनाशी संबंधित
अशा जवळजवळ प्रत्येक गोष्टीची आमच्या ग्रुपला आवड होती. एनिथिंग अंडर द सन म्हणजे जे काही अवेलेबल आहे त्या सगळ्या विषयांमध्ये. आय वॉज इमिडिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप अँड डेव्हलप्ड इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दिस ब्रांचेस ऑफ नॉलेज. त्याच्यामुळे ते आहेत म्हणजे त्याच्यामुळे अच्युत गोडबोले सर जे आहेत या सगळ्या गोष्टींमुळे त्या ग्रुपकडे लगेचच आकर्षित झाले आणि ज्ञानाच्या सर्व शाखांबद्दल मला प्रचंड आणि सखोल रुची निर्माण झाली असं म्हणत आहेत. None of these subjects were part of our curriculum at IIT, but again I never studied for scoring marks in any examination. आता इथे ते परत तेच सांगत आहेत की हे जे बाकीचे विषय होते ठीक आहे, सो या आणि जे बाकीचे सब्जेक्ट्स बद्दल जे काही त्यांना आवड होती वाचनाची, तर कोणताही विषय IIT मधल्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. परंतु मी पुन्हा लेखक आपल्याला तेच सांगते की मी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास फक्त गुण मिळवण्यासाठी कधीच केला नाही. Here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. त्यांच्या मते ते म्हणत होते की माझ्या मते माझ्यासमोर जो ज्ञानाचा सागर होता तो केवळ IIT परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा जीवनाची जी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मला जास्त आवश्यक होता. ओके, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर. इकडे बघा स्टुडंट्स, फाइंड द मिनिंग एनिथिंग अंडर द सन म्हणजे जे काही अवेलेबल आहे जगामध्ये ते सर्व काही. Why does the author passing the examination of life is more why does the author passing the examination of life is more important? ते असं काय म्हणतात, ते असं का म्हणतात की जीवनाची परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. Why are curiosity and humanity important? म्हणजेच इथे यांचा सांगण्याचा प्रयत्न असा आहे, तुम्हाला प्रश्न विचारत, क्युरिओसिटी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता, ह्युमॅनिटी म्हणजे तुमच्यात जी मानवता आहे, या गोष्टी का महत्वाच्या आहेत. फाइंड द फुल फॉर्म ऑफ GRE. सो आता GREचा फुल फॉर्म आपण पुढे पाहूया, काय फुल फॉर्म येत होते. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये तुमच्या हे सगळे शब्द दिलेलेच आहेत, फक्त आपल्याला त्याचा आता अभ्यास करायचा आहे. GRE म्हणजे ग्रॅज्युएट रिसर्च, आपण याला म्हणू शकतो फेलोशिप प्रोग्राम. सॉरी, तो GRF असतो. GREचा अर्थ आपण पाहूयात. चला, लेट्स स्टार्ट. It was very difficult to being a master or expert in all this subject, but it was very important for me to understand at least the basic principle of most of these subjects. ते म्हणत आहेत की प्रत्येक विषयांमध्ये, ठीक आहे, सर्वच विषयांमध्ये मास्टर किंवा तज्ञ होणे फार कठीण आहे, परंतु या बहुतेक विषयांची किमान मूलभूत तत्वे समजून घेणे मला, म्हणजेच त्यांना बेसिक त्याच्या ज्या कन्सेप्ट्स असतात ते समजून घेणं त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं. Any of us could easily top the GRE examination and migrate to the US. However, that thought never even touched our minds. आणि आता इथे लेखक म्हणत आहेत की जी GRE ची जी एक्झाम होती, ठीक आहे, सो आता GREचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगते. याला म्हणतात ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. ओके, ही ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन असते and there is no age and qualification based eligibility criteria to take the GRE. The universities accepting a GRE score will however have predefined eligibility criteria. म्हणजे याप्रमाणे. आणि ते म्हणतात की ही परीक्षा एकदा पास झाली तर त्यांना US चं मायग्रेशनशिप म्हणजे तिथे मायग्रेट होतं, म्हणजे तिथलं त्यांना एक आपण म्हणतो ना की राहण्यासाठी मायग्रेट होणे म्हणजेच काय की एखाद्या कंट्रीमध्ये स्थिर होणे वास्तव्यास. However, that thought never even touched our minds. ते म्हणतात की आमच्यापैकी कुणी GRE परीक्षेत अव्वल स्थान मिळवून सहज अमेरिकेत स्थायिक होऊ शकलो असतो, पण तो विचार आमच्या कुणाच्याही मनात आला नाही. To understand the world and how it works and serving India and her people was far more important to us. ते म्हणत आहेत की हे जग आणि त्याचे कार्य समजून घेणे आणि भारत आणि भारतीयांची सेवा करणे आमच्यासाठी अधिक महत्वाचे होते. व्हेरी नाईस थॉट. Therefore, I plunged into all these branches of knowledge. It was a period of renaissance for me. आता इथे बघा, हे म्हणत आहेत की म्हणून मी या सर्व ज्ञानाच्या शाखांमध्ये स्वतःला झोकून दिले. प्लंग्ड इंटू म्हणजेच डिवायडेड इंटू, स्वतःला झोकून देणे. इट वॉज अ पिरियड ऑफ रिनेसन्स फॉर मी. आणि तो जो काळ होता त्यांच्यासाठी पुनरुज्जीवनाचा, पुनर्जागृतीचा काळ असावा. रिनेसन्स म्हणजे मराठी त्याला म्हणतात की पुनरुज्जीवन किंवा पुनर्जागृती. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बँग, aesthetics, literature, philosophy, economics and many other subjects every day until late into the nights. म्हणजे ते म्हणतायत की आम्ही रात्री उशिरापर्यंत, दररोज रात्री उशिरापर्यंत रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षता, त्याच्यानंतर मी तुम्हाला अर्थ सांगते, लिहून घ्या. बिग बँग, ओके, देन एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र, लिटरेचर म्हणजे साहित्य, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र
अँड मेनी अदर सब्जेक्ट्स एव्हरी डे अंटिल लेट इन टू द नाईट्स. म्हणजे इतर अजून जे विषय आहेत त्यावर ते म्हणजे रात्रभर दररोज रात्री बराच वेळ त्याच्यावर चर्चा करत असत. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. आणि त्यांच्या कबर्डमध्ये, त्यांच्या पुस्तकाच्या त्या कपाटामध्ये वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं होती. त्याने त्यांचं कपाट भरलेलं होतं. It is only because of the human curiosity that we have been able to make such a great progress in science and technology and social sciences. आणि ते म्हणत आहेत की हे केवळ मानवी उत्सुकतेमुळेच आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक विज्ञानात इतकी अफाट प्रगती करू शकलो आहोत. I have a number of limitations, but one thing I am proud of is the curiosity, humility and humanity, etc. concern for our fellow human beings. ते म्हणत आहेत बऱ्याच गोष्टीला लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा असतात आणि त्यांच्याकडेही त्या होत्या. परंतु एका गोष्टीचा त्यांना अभिमान वाटतो, तो म्हणजे त्यांच्याकडे असलेली जे कुतूहल आहे. क्युरिओसिटी म्हणजेच काय स्टुडंट्स? क्युरिओसिटी म्हणजे कुतूहल आहे. त्याच्यानंतर ह्युमिलिटी म्हणजेच विनम्रता आहे आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. तर त्यांच्यामध्ये या आपल्या सहमनुष्यांबद्दल असलेली जाणीव, तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट होता. आय लर्न दिस व्हॅल्यूज ड्युरिंग माय IIT डेज. आणि ते म्हणत आहेत की या सगळ्या गोष्टी किंवा ही जी सगळे मूल्य आहेत ते मी IITच्या दिवसांमध्ये शिकलो. I learned these values during my IIT days. I also became a firm believer in rationalism and equality for all the caste, creeds, races, genders and religions. आणि या गोष्टीमुळे त्या जोडीला सर्व जाती, पंथ, वंश, लिंग आणि धर्म यांच्यातील जो बुद्धिप्रामाण्यवाद आणि समानता आहे यावर त्यांचा ठाम विश्वास बसला. रॅशनलिझम म्हणजेच आपण इथे त्याला अर्थ देऊया की बुद्धिप्रामाण्यवाद. ठीक आहे. रिनेसन्स म्हणजे पुनरुज्जीवित करणे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा पुनरुज्जीवनाचा काळ. आणि रॅशनलिझमचा अर्थ होतो बुद्धिप्रामाण्यवाद. इक्वेलिटी म्हणजे समानता. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की सर्व जाती, पंथ, वंश, लिंग आणि धर्म यांच्यातील बुद्धिप्रामाण्यवाद आणि समानता यावर त्यांचा ठाम विश्वास बसला. आय स्टार्टेड ट्रिएटिंग नेचर ॲज गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज रिलिजन. आणि तेव्हापासून मी निसर्गाला देव आणि मानवतेला धर्म मानू लागलो. I passed from IIT, joined a non-violent social movement for tribals with Sarvodaya, participated in a peaceful satyagraha, went to jail for 10 days, came back to Mumbai, was jobless for a while, worked for ₹125 per month to supervise workers at the night shift in a mechanical workshop, changed 13 houses in Mumbai and finally settled on information technology as my career. तर ते म्हणत आहे की I passed from IIT, ते IIT मध्ये उत्तीर्ण झाले. जॉईन अ नॉन व्हायलंट सोशल मुवमेंट फॉर ट्रायबल्स विथ सर्वोदया. त्यानंतर त्यांनी सर्वोदय या आदिवासींसाठी असलेल्या अहिंसक सामाजिक चळवळीत सामील झाले. पार्टिसिपेटेड इन अ पीसफुल सत्याग्रह म्हणजेच शांतीपूर्वक जो मोर्चा असतो तो. वेंट टू जेल फॉर 10 days, 10 दिवस जेलमध्ये राहिले. केम बॅक टू मुंबई, त्यानंतर ते पुन्हा मुंबईमध्ये आले. वॉज जॉबलेस फॉर अ व्हाईल, काही काळासाठी ते बेकार होते, त्यांना काही काम नव्हतं. वर्कड फॉर ₹125 per month टू सुपरवाइज वर्कर्स ॲट द नाईट शिफ्ट इन अ मेकॅनिकल वर्कशॉप. आणि एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये रात्रपाळीच्या कामगारांच्या देखभालीचे काम त्यांनी केले, ते पण ₹125 महिना पगारावर. आय चेंज्ड 13 हाऊसेस इन मुंबई, 13 घरं त्यांनी मुंबईत बदलली. अँड फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर. आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटी माहिती तंत्रज्ञान या माझ्या करिअरमध्ये मी स्थिरावलो असे सांगत आहेत. I spent 32 years in information technology, out of which I was a chief executive officer or MD or the software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. तर त्यांनी म्हणजेच त्यांच्या वयाची एकूण 32 वर्ष त्यांनी, त्यापैकी 32 वर्षांपैकी 23 वर्ष जगभरात हजारो सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स असलेल्या, अमेरिकेत त्याची 6 कार्यालय, युरोपमध्ये 3, जपान, ऑस्ट्रेलियामध्ये 1 कार्यालय असलेल्या मोठ्या ग्लोबल बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी, MDs म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर, कार्यकारी संचालक, किंवा सॉफ्टवेअर प्रमुख म्हणजेच सॉफ्टवेअर हेड म्हणून त्यांनी आपलं काम केलं. म्हणजे याप्रमाणे ते कार्यरत होते. पुढे म्हणत आहेत की आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. आणि पूर्ण देशामध्ये त्यांना व्यवसायासाठी जगभर किमान 150 वेळा प्रवास करावा लागत असे. ड्युरिंग दिस पिरियड, आणि या काळात आय हॅड ऑल्सो रिटन 4 books with 500 to 700 pages each on information technology, published by Tata, McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution.
तर हा जो त्यांना वेळ मिळत होता प्रवासाच्या वेळेमध्ये, या काळात त्यांनी माहिती तंत्रज्ञान या विषयावर 500 ते 700 पानांची 4 पुस्तके लिहिली, जी टाटा मॅकग्रा-हिलने प्रकाशित केली आणि नंतर ग्लोबल वितरणासाठी ती चीनी भाषेमध्ये ट्रान्सलेट म्हणजेच अनुवादित करण्यात आली, भाषांतरित करण्यात आली. What are the principles of good management? Good management ची तत्व काय? Do you think passion is more important than wealth? Passion म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तुमच्या मनात असणारी आवड. ती wealth म्हणजेच पैशापेक्षा आवड महत्वाची असते का? तर याची उत्तर पाहूया. I learned a lot of things when I was running this large companies. जेव्हा या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये ते काम करत होते, ते बऱ्याच गोष्टी शिकले. The first one was the importance of teamwork. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टीम वर्क म्हणजे सगळ्यांसोबत मिळून काम करणं किती महत्वाचं आहे. इन टुडेज वर्ल्ड, आजच्या जगात नथिंग इज पॉसिबल विदाउट टीम वर्क. टीम वर्क म्हणजे ग्रुपने काम केल्याशिवाय कोणतीही गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकत नाही. इथे म्हणत आहेत की यू कॅनॉट बी सो म्हणजे तुम्ही स्वतः एवढे इगोइस्टिक पर्सन नाही होऊ शकत. यू कॅनॉट बी अन इगोइस्टिक पर्सन की तुम्ही यू कॅनॉट बी थिंक दॅट यू कॅन इझिली हँडल ऑन युअर सेल्फ. मी तुम्ही एकटा आणि अहंकारी व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाहीत. ग्रुपमध्ये काम केलं तर तुम्ही सक्सेस मिळवू शकता, पण जर अहंकारपणाने एकटंच करायचं म्हटलं तर तुम्हाला नाही होत त्या गोष्टी पॉसिबल. सेकंडली दुसरं म्हणजे यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. तुम्ही जिथे काम करत आहात आपल्या कृतीतून कर्मचाऱ्यांसमोर चांगले उदाहरण ठेवून तुम्हाला सर्वांना पुढे घेऊन जाणे आवश्यक असते. थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट्स अँड युअर कलिग्स ॲज फ्रेंड्स. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी मित्रत्वाने वागणे महत्वाचे असते. इन माय करिअर, माझ्या करिअरमध्ये आय मेड अ फ्यू मिस्टेक्स, मी काही चुका केल्या, बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन, बिंग अ गुड लिसनर, टार्गेट सेटिंग अँड द आर्ट ऑफ डेलिगेशन विच फॉर्म्स सच अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट. इथे लेखक सांगत आहेत की मी माझ्या कारकिर्दीत काही चुका केल्या, परंतु आजच्या व्यवस्थापनाचे एक महत्वाचे अंग असलेल्या प्रेरणा निर्माण करणे, मोटिवेशन मीन्स व्हॉट, अ लॉट अबाउट मोटिवेशन, प्रेरणा निर्माण करणे, बिंग अ गुड लिसनर म्हणजे एक चांगला श्रोता बनणे, टार्गेट सेटिंग लक्ष ठरवणे, अँड द आर्ट ऑफ डेलिगेशन, आर्ट ऑफ डेलिगेशन म्हणजेच कामे सोपवण्याची कला, यांसारख्या अनेक गोष्टींविषयी ते बरेच काही शिकले. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दिस सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स, या सर्व सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी बरेच वर्ष काम केल्यानंतर आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव्ह, टू रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. सो मला माझ्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजे मानवी जीवन आणि अस्तित्व यांच्याशी संबंधित अनेक विषयांबद्दल जे वाचन आणि लेखन करण्याकडे त्यांना वळायचं होतं. Therefore, I gave up 2 offers of around 3 crore rupees per annum to become a writer. सो याच्यासाठी त्यांनी वार्षिक सुमारे 3 कोटी रुपयांच्या 2 ऑफर्सही सोडल्या आणि ते लेखक झाले. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग ॲज अ रायटर इन मराठी बिगॅन. आणि अशा रीतीने मराठीत लेखक म्हणून माझा दुसरा डाव किंवा पर्व सुरू झाला. हाऊ डीड द ऑथर टच द हर्ट्स ऑफ द रीडर्स. कशा प्रकारे आपले जे लेखक आहेत त्यांनी वाचकांच्या मनाला स्पर्श केला किंवा वाचकांच्या मनापर्यंत त्यांच्या गोष्टी पोहोचल्या पाहूयात. आफ्टर दिस, या सर्वांनंतर, आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. त्यांनी मराठीमध्ये 34 पुस्तके लिहिली. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स विथ टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपीज सोल्ड फॉर इच. ते म्हणतायत की 34 पुस्तके मी लिहिली, त्यापैकी बरीचशी पुस्तके ही बेस्ट सेलर्स सर्वाधिक विक्री झालेली ठरली. However, it is not the sell or the money that I want. However, it is not the sell or the money. ते म्हणतायत की पुस्तकं किती विकली गेली म्हणजे त्याच्यातून जी विक्री होते किंवा जो पैसा आहे याच्यापेक्षा त्यांच्यासाठी the fact that these books have brought about very good changes in lives of thousands of readers. हजारो वाचक जे आहेत त्यांच्या आयुष्यात जे खूप चांगले बदल घडवून आणत आहेत हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं, ना की विक्री आणि पुस्तकांची किंमत. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मनात, hundreds have come out of depression and more than a dozen have given up thoughts of committing suicide and decided to start all afresh. आणि त्यांनी जी पुस्तकं लिहिली, मुसाफिर हे आत्मचरित्र आणि मानसशास्त्रावरील मनात, ही पुस्तकं वाचल्यानंतर शेकडो लोक नैराश्यातनं बाहेर आले आणि त्यातून डझनाहूनही अधिक लोकांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. Then there are hundreds who tell me that they now can understand Economic Times or NDTV profit after reading my book on economic. अर्थात आणि त्यानंतर ते सांगत आहेत की बरेचसे जे होते पीपल्स लोक की व्यवस्थानावरील म्हणजेच की त्यांचं जे पुस्तक होतं, ठीक आहे, सो त्यांनी बोर्डरूम हे जे त्यांचं पुस्तक आहे
ओके, हां. There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang after reading my book on science, किमयागार. ओके, आता पहिलं घेऊया. मध्ये काही ओळी स्किप झाल्या होत्या, सॉरी फॉर दॅट. ते म्हणत आहेत की माझे मुसाफिर आणि मानसशास्त्रावरील मनात हे पुस्तक वाचल्यानंतर शेकडो लोक नैराश्यातून बाहेर आले. डझनहून अधिक लोकांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून देऊन नवे आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी सायन्स म्हणजे विज्ञानावरचे किमयागार पुस्तक वाचून आपल्या सापेक्षतेचा सिद्धांत किंवा बिग बँग समजले असे शेकडो लोक त्यांना सांगत आहेत. Then, my book Boardroom on Management has created at least 20 successful entrepreneurs. Entrepreneurs म्हणजेच व्यावसायिक आपण म्हणूयात. व्यवस्थापनावरील बोर्डरूम या माझ्या पुस्तकाने किमान 20 यशस्वी उद्योजक तयार केले आहेत. Then there are hundreds who tell me that they now can understand economics, times or NDTV profit after reading my book on economics अर्थात. त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रावरील अर्थात हे पुस्तक जे आहे लिहिल्यानंतर त्यांचे ते पुस्तक वाचल्यानंतर इकॉनॉमिक टाइम्स किंवा NDTV प्रॉफिट आता आम्हाला समजू लागले आहे असे कित्येक लोकांनी तरी त्यांना सांगितलं. Many have turned to mathematics after reading my book on mathematics, गणिती. त्यांनी गणितावर लिहिलेलं जे गणिती पुस्तक आहे ते वाचल्यानंतर बरेचसे लोक गणिताकडे वळाले. The same is true about my books on Indian music, नादवेद. म्हणजेच भारतीय संगीतावरील त्यांनी नादवेद जे पुस्तक लिहिलं होतं. इंग्लिश लिटरेचरवरचं त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं की झपूर जा. त्यानंतर पेंटिंग वरचं कॅनव्हास असेल, वेस्टर्न फिल्मवरचं लाईमलाईट असेल, वेस्टर्न म्युझिकचं सिम्फनी असेल, और बुक्स सच एज जीनियस सिरीज, रक्त और विटॅमिन्स और अनर्थ ह्यासारखी जी पुस्तकं त्यांची खूप गाजली आणि लोकांनी त्यामधून खूप काही शिकले. इट इज दिस रिएक्शन्स ऑफ thousands of readers and the feeling that I am touching the hearts of thousands, if not lakhs, of my readers that keeps me going. आणि ते त्या म्हणत आहेत की या सगळ्या गोष्टींमुळे की हजारो वाचकांच्या अशा प्रतिक्रिया जेव्हा त्यांना मिळाल्या आणि लाखो नव्हे तर किमान हजारो लोकांच्या मनाला तरी मी स्पर्श करत आहे, या भावनेतून मला पुढे जात राहण्याची त्यांना स्फूर्ती मिळाली. व्हाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी? ते म्हणत आहेत की मी माझी गोष्ट तुम्हाला का सांगत आहे. व्हेन आय टूक बॅक, की जेव्हा मागे वळून पाहतो, देर आर नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. पाठीमागे वळून पाहिल्यानंतर तेव्हा शिकलेले अनेक धडे, मूल्ये मी मनात आजही जपून ठेवलेले आहेत आणि आजही शिकत आहे. सम ऑफ दीज आर थर्स्ट फॉर नॉलेज, म्हणजे याच्यापैकी जी मूल्ये त्यांच्या लक्षात आहेत. ज्ञानाची आस, क्युरिओसिटी कुतूहल, ह्युमिलिटी विनम्रता, ह्युमॅनिटी मानवता, रॅशनॅलिटी म्हणजे तर्कसंगती किंवा आपण विवेकबुद्धी म्हणू, इक्वॅलिटी म्हणजे समानता असेल, टीम वर्क म्हणजे सगळ्यांसोबत मिळून काम करणं, सांघिक कार्य, क्वेस्ट फॉर एक्सलन्स उत्कृष्टतेचा शोध, नेव्हर से डाय आणि कधीच हार न मानण्याची वृत्ती, थिंकिंग बिग व उच्च विचारसरणी. सो याप्रमाणे स्टुडंट्स खूप सारं मोटिवेशनल काही शिकण्यासारखं आहे अच्युत गोडबोले सरांच्या या ऑटोबायोग्राफिकल स्केचमधून, जो वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स म्हणून तुमच्या या 12वीच्या पुस्तकामध्ये धडा आलेला आहे. आय होप की तुम्हाला पूर्ण धडा व्यवस्थितपणे समजलेला आहे. कमेंट्स थ्रू जे तुमचं सर्वांचं प्रेम आमच्या चॅनलला मिळतं. थँक्स अ लॉट फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट टू आवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, यू कॅन राईट डाऊन युअर क्वेरीज इन द कमेंट्स बॉक्स बिलो. देन आय विल रिप्लाय यू बॅक. ओके, थँक्स अ लॉट and take care of yourself, family and friends. Thank you so much. Bye bye.